च्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, मी तुम्हा तिघांचंही आजच्या चर्चेमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते नवनाथ बन यांच्यापासून। नवनाथजी, खरं तर गनिमी कावा हा इतिहासातला शब्द अतिशय प्रसिद्ध आहे आणि तो राजकारणातही केला जातो, परंतु आज जी गुप्तता पाळली गेली तीही मित्रपक्षांच्याच लोकांना आपल्या पक्षात घेत असताना, त्यामुळे आज त्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे। पण त्यानंतर संध्याकाळपर्यंत जे काही समोर आलंय की आता ह्याच्यानंतर एकमेकांच्या नेत्यांना पक्षात घ्यायचं नाही, तर हे खरंच प्रॅक्टिकली पॉसिबल शक्य आहे का? इतक्या निवडणुकीच्या तोंडावरती जो समझोता झालाय तो किती प्रत्यक्षामध्ये अंमलात आणता येणं शक्य आहे? पूर्वी जी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की आज सकाळपासून घडामोडी झाल्या, खरं तर महायुती म्हणून आम्ही एकसंघ आहोत। काही ठिकाणी मतभेद निश्चित असतील, पण आमच्यामध्ये मनभेद नाही आहेत। त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील आणि सगळेच मंत्री यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सामोपचाराने काही मुद्द्यांवर नक्कीच मतभेद असले पाहिजे, कारण मतभेद असणं हे माणूस असण्याचं लक्षण आहे आणि त्याच्यामध्ये मनभेद असता कामा नये, हे मात्र भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे तिन्ही नेते याच्यामध्ये त्याबद्दल एकमत आहे। त्यामुळेच आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये बैठक होऊन काही ठिकाणी जे काही वाद होते ते मिटवण्याचे प्रयत्न निश्चित झाले आणि ते निश्चितपणे मिटलेही। आज एकनाथजी शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली की यापुढे एकमेकांच्या विरोधात जे कार्यकर्ते आहेत, एकमेकांच्या याचे ते कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षामध्ये घ्यायचा नाही असा निर्णय झालेला आहे। त्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालंय आणि आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीला बाजूला ठेवण्यासाठी महायुती म्हणून आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र लढू, जास्तीत जास्तपणे महायुतीमध्ये समन्वय राहिला पाहिजे, यासाठी देखील भारतीय जनता पार्टी सातत्याने पुढाकार घेत असतं। आता दोन पक्ष आहेत, एकनाथजी शिंदे यांचा पक्ष आहे की त्यांनाही वाटतं की आपला पक्ष वाढवला पाहिजे, भारतीय जनता पार्टीला वाटतं की आपला पक्ष वाढवला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कमळ पोहोचलं पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने प्रयत्न करत असतं। तसं एकनाथजी शिंदेही प्रयत्न करत असतात आणि याच्यामध्ये थोड्याशा ठिकाणी संघर्ष निश्चितपणे होतो, कारण प्रत्येक जण स्वतंत्र पक्ष आहे। शिंदे साहेबांचा पक्ष वेगळा आहे, भाजपचा पक्ष वेगळा आहे आणि प्रत्येकाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, महापालिकेमध्ये जास्तीत जास्त जागांवर आपली सत्ता मिळावी, नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त आपले उमेदवार यावे आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। विधानसभेला जागा वाटप करणं सोपं जातं, लोकसभेला जागा वाटप करणं सोपं जातं, परंतु नगरपालिका असते, महापालिका असते, कार्यकर्त्यांना इच्छा असते की 3-4 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत, प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपल्या पक्षाला जास्त जागा मिळावा। त्यामुळे हे थोडेसे मतभेद निश्चित होते, परंतु मनभेद हे सगळे मुद्दे बरोबर आहेत आणि त्यामुळे पक्षप्रवेश पक्षांतर ही अपेक्षित असतात। परंतु आज जो समझोता झालेला आहे तो समझोता अगदी महापालिका निवडणुका होईपर्यंत टिकणार आहे? कुठल्याही पद्धतीने आता मित्रपक्षातले लोक एकमेकांच्या पक्षात जाणार नाहीत असं तुम्हाला खरोखरच वाटतं? निश्चितपणे दोन्ही नेत्यांनी बसून ठरवलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांनी ठरवलंय, तर निश्चितपणे एकमेकांचे हे पक्षातले कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेतले जाणार नाहीत, याबद्दल काळजी दोन्ही पक्षाकडनं घेतली जाईल, अर्थात तिन्ही पक्षाकडनं घेतली जाईल आणि त्याबद्दलचा योग्य ते निर्णय या निमित्ताने झालेला आहे। त्यामुळे यापुढे अशा प्रकारचा संघर्षाची वेळ नक्कीच येणार नाही। बरं, राजूजी, तुम्हाला याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की अशा पद्धतीनेच इथून पुढे महायुतीतले तिन्ही पक्ष कार्यरत राहतील? हो, नक्कीच, कारण दोन्ही पक्ष आणि अजितदादांचा पक्ष, आम्ही तिन्ही पक्ष महायुतीमध्ये आहोत, महायुतीचा धर्म पाळणारे आहोत आणि तो धर्म पाळल्यामुळेच विधानसभेमध्ये आम्हाला एवढं घवघवीत यश मिळालं, जे आजपर्यंत महाराष्ट्रात कधीच कुठच्या आघाडीला किंवा युतीला शक्य झालं नव्हतं। तेवढं मोठं यश आम्हाला मिळालं कारण आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे आहोत। आता ज्यावेळी एवढे मोठे पक्ष एकत्र येतात त्यावेळी कुठे ना कुठे काही गोष्टी होत असतात आणि त्या गोष्टींना मोकळ्या वातावरणामध्ये लगेच ऍड्रेस करून त्या गोष्टीवर तोडगा काढणं हे एका सशक्त आणि जिवंत महायुती आघाडीचं लक्ष आहे आणि त्याच्यामुळे आजची मीटिंग आम्ही केली, आजची मीटिंग करून आम्ही एकत्र आलो आणि आम्ही हे ठरवलंय। तुम्ही हा प्रश्न दोनदा तीनदा विचारलात की हे शक्य आहे का, तर हे अगदी डेफिनेटली 100% शक्य आहे, कारण शिवसेना आदेशावर चालते आणि आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार आहेत,
त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत या आम्ही काटेकोरपणे पाळणार आहोत आणि महायुतीचा झेंडा या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी कसा दिसेल याच्यासाठी पूर्णपणे महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष झटणार आहोत. आणि ही आम्ही ठरवलेली गोष्ट आहे, त्याच्यामुळे याच्यात काही आता बदल होणं शक्य नाही. बरोबर आहे. पण राजूजी, दोन प्रश्न याच्यामध्ये आहेत की आज सकाळी ज्या पद्धतीने पक्षप्रवेश झाले भाजपमध्ये, ते बघता तुम्हाला असं वाटतं का की त्यावेळेला युती धर्म पाळला गेला होता, तिथे कुठेतरी तुम्हाला ती जखम वाटली नाही का, जाणवली नाही का? आणि दुसरं म्हणजे आधी सकाळी नाराजी नाही, संध्याकाळी नाराजी आहे असं तुमच्याच नेत्यांनी येऊन मान्य केलं, मग समझोता झाला, म्हणजे नक्की काय घडत होतं पडद्यामागे आणि कुठेतरी काहीतरी घडलेलं आहे, कुठेतरी दुखावले गेलेले आहात तुम्ही, हे तुम्ही मान्य कराल? दुखावण्याचा प्रश्न येत नाही, याच्यात दुखावण्यासारखं काही नाही. कारण दुखावला असतो तर आम्ही एकत्र बसलो नसतो, दुखावला असतो तर एकत्र बसून याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नसता. पण ज्यावेळी तुमच्यामध्ये काही मतभेद असतात ते मतभेद एकत्र बसून सोडवायला पाहिजेत. आता याच्या अगोदर जे प्रवेश झाले असतील या बैठकीच्या अगोदर ते झाले, पण याच्यानंतर अशा प्रकारचा कोणताही प्रकार हा कोणीच करायचा नाही हे ठरलेलं आहे. याच्या आधी पण देवेंद्रजी फडणवीसांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीचा धर्म पाळताना, एकमेकावर टीका करताना, एकमेकाबद्दल बोलताना काळजी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे हा युतीचा धर्म कुठेतरी पाळण्याचा आता पुरेपूर प्रयत्न आणखीन केला जाणार आहे दोन्ही बाजूंनी, असं आपण म्हणताय. सुषमाताई, तुमच्याकडे येतेय. आज म्हणजे तुम्ही सगळं बघितलेलं आहे, काय घडलंय ते, तुमची भूमिका काय सगळ्यावरती? कारण आज प्रत्यक्ष कॅबिनेट मीटिंगला मंत्रीच गेले नाहीत काही. कटनेवाला और काटनेवाला जर दोघांची युती असेल तर आपण आक्षेप घेण्यासारखं काहीच कारण नाही.